गुढीपाडव्यानिमित्त दैनिक पुढारीच्या वतीनं ठाणे, पुणे, कोल्हापुरात महिलांच्या भव्य बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलंय। पारंपरिक पोशाख परिधान करून महिला बाईक रॅलीमध्ये सहभागी झाल्या होत्या आणि या महिला भव्य बाईक रॅलीचं हे तिसरं वर्ष आहे। Thank you very much, sir, for joining us. तरी तीन ठिकाणची दृश्य आपण पाहतोय। ठाणे, कोल्हापूर आणि पुणे तीनही ठिकाणी दैनिक पुढारी आणि पुढारी कस्तुरी क्लबच्या वतीनं महिलांच्या बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। अतिशय भव्य असं हे आयोजन होतं आणि या तीनही ठिकाणी महिलांनी उदंड प्रचंड असा प्रतिसाद सुद्धा या बाईक रॅलीच्या आयोजनाला दिलेला आहे। पारंपरिक वेशभूषेमध्ये तयार होऊन नटून थटून महिला या बाईक रॅलीमध्ये सहभागी झाल्या। बरं, अगदी स्कूटीपासून ते बुलेटपर्यंत प्रत्येक प्रकारची दुचाकी या तीनही ठिकाणी बाईक रॅलीमध्ये दिसली आणि मोठ्या उत्साहात महिलांनी या बाईक रॅलीमध्ये आपला सहभाग नोंदवला, आपली उपस्थिती नोंदवली। आणि ठाणे, कोल्हापूर, पुणे तीनही ठिकाणची ही दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतो। या दैनिक पुढारी कस्तुरी क्लब आयोजित फॉलो करायचे। ठाणे, कोल्हापूर, पुणेप्रमाणे सांगलीमध्येही दैनिक पुढारी आणि कस्तुरी क्लबच्या वतीनं महिला भव्य बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आले। पारंपरिक वेशभूषा परिधान करून महिला रॅलीमध्ये सहभागी झालेल्या होत्या। तर प्रशासकीय आणि पोलीस अधिकाऱ्यांसह सर्वसामान्य महिलाही या बाईक रॅलीमध्ये सहभागी झाल्या। महिलांची बाईक रॅली जी आहे त्या पद्धतीनेच आपल्या गाड्या दैनिक पुढारी आणि कस्तुरी क्लबच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महिलांच्या भव्य अशा बाईक रॅलीला काहीच वेळामध्ये सुरुवात झाली। सांगलीमध्ये आता सुरुवात झाल्याचं पाहावयास मिळतं। सन मराठीचे जे कलाकार आहेत त्यांच्या हस्ते झेंडा दाखवून या रॅलीला सुरुवात होत आहे। आपण जर पाहिलं तर प्रत्येक वर्षी गुढीपाडव्यानिमित्त या ठिकाणी या भव्य अशा महिलांच्या रॅलीचं आयोजन केलं जात असतं, परंतु यावर्षी देखील याच गुढीपाडव्यानिमित्त या ठिकाणी रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सन मराठीच्या कलाकारांच्या हस्ते फ्लॅग दाखवून या ठिकाणी आता ह्या रॅलीला सुरुवात करण्यात आलेली आहे। सांगलीतील अनेक मान्यवर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। वाहतूक शाखेच्या पोलीस आहेत, राज्य उत्पादन शुल्काच्या महिला आहेत, तसेच या ठिकाणी जर पाहिलं तर मोठ्या संख्येने पारंपरिक वेशभूषेमध्ये या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने महिला सहभागी झालेल्या आहेत। या सांगली शहरातून या रॅलीची फेरी करण्यात येईल, त्यानंतर पुन्हा दैनिक पुढारीच्या कार्यालयाजवळ या फेरीची सांगता करण्यात येईल। यावर्षी प्रत्येक वर्षीप्रमाणे यावर्षी देखील या महिलांच्या भव्य बाईक रॅलीमध्ये सांगलीकर महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतलेला आहे। कॅमेरामॅन सुजितसह स्वप्नील पाटील, पुढारी न्यूज, सांगली। कोल्हापुरातही दैनिक पुढारीनं महिलांच्या बाईक रॅलीचं आयोजन केलेलं होतं। तर गुढीपाडव्यानिमित्त, नववर्षानिमित्त दैनिक पुढारी आणि कस्तुरी क्लबच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। या बाईक रॅलीमध्ये गुलाबी फेटे बांधून महिला सहभागी झाल्या। कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौक इथून या बाईक रॅलीला सुरुवात झालेली आहे। असं वाटतंय धमाल, खूप मजा करायची आहे, मस्त एन्जॉय करायचंय, घरचं सगळं टेन्शन घरी ठेवायचंय आणि मस्त बाईकवर सगळ्यांनी मिळून आपण मस्त मजा करायची आहे। येस, नक्की स्त्री शक्तीचा, स्त्री शक्तीचा।